पुढची बातमी आपण पाहूया तर चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरावस्था झाली। गेल्या एका वर्षामध्ये 399 जणांचा अपघातामध्ये बळी गेलाय। खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात वाढतायत। तर रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलं जात नसल्याचा आरोपही आता प्रवाशांनी केलेला आहे। रस्त्याच्या पलीकडे असणारा चिखलामुळे त्यांची गाडी स्लिप झाली आणि पाठीमागून येणारा गाडीचा धक्का लागल्यामुळे त्यांचा दुर्दैवी जागीच अंत झाला। अशा अजून किती समस्यांना तोंड दिल्यानंतर शासन या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देईल। आमची सगळ्यांकडून शासनाला विनंती आहे, त्यांनी कायमस्वरूपी याच्या मागे तोडगा काढून या कंपनीचा येणारा जाणारा एम्प्लॉईजला, त्यांच्या मटेरियल व्हेकल्सला आणि कंपनीच्या उत्पादन क्षमतेला हातभार लावावा। चाकण MIDC हा ऑटोमोटिव्ह हब म्हणून ओळखला जातो, पण इथल्या रस्त्यांची अवस्था खूप वाईट आहे। कारण ट्रान्सपोर्ट जर व्यवस्थित नसेल तर कच्चा माल आणि कंपनीत काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत ते वेळेमध्ये पोहोचू शकत नाहीत। ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत त्या ठिकाणी आपण खड्डे पाहतोय आणि या खड्ड्यांमुळं या चाकणच्या सॅनी कंपनीच्या समोर आज आपण उभे आहोत आणि इथं ट्रॅफिक कोंडीची समस्या आपल्याला राजरोसपणे पाहायला मिळते।